हिरण्यकेशीच्या कुशीत वसलेला आणि चित्रीच्या पाण्यामुळे हिरवाईने नटलेला कोल्हापूर जिल्ह्यातला गडहिंग्लज हा एक संपन्न तालुका. मिरची आणि गुळाची प्रसिद्ध बाजारपेठ, ज्वलंत इतिहासाचा साक्षीदार असणारा सामानगड किल्ला आणि सरसेनापती प्रतापराव गुजरांसह वेळात दौडलेल्या 7 वीरांच्या रक्तानं पावन झालेली नेसरीची खिंड, पुरोगामी विचारानं रुजलेली देवदासी निर्मूलन चळवळ आणि सध्या देशाला दृष्टी देणारी अत्याळ गावची नेत्रदान चळवळ, अशी गडहिंग्लजच्या सामाजिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक संपन्नतेची अनेक उदाहरणे देता येतील. या सगळ्या सोबतच सलोखा आणि शांतता हे गडहिंग्लजचं एक खास वैशिष्ट्य. काळभैरी हे गडहिंग्लजकरांचं ग्रामदैवत. गडहिंग्लज पासून 5 किलोमीटर अंतरावर डोंगर कपारीत असणाऱ्या या देवस्थानाला सुमारे 900 वर्षांपासूनची धार्मिक परंपरा आहे. संपूर्ण दगडी बांधकामातील जुनं मंदिर आणि अखंड पाषाणामध्ये असलेली काळभैरीची मूर्ती भाविकांच्या हृदयात पाहता क्षणी स्थान निर्माण करतात. प्रवेशद्वारावरील भव्य दगडी कमानीतून पायऱ्या चढत मंदिराकडे येताना आजूबाजूच्या झाडीतून येणारा पक्ष्यांचा मधुर किलबिलाट मन प्रसन्न करून जातो. नगारखान्यातील घंटानाद थेट ब्रह्मानंदी नेतो. मंदिराच्या समोरच उजव्या बाजूस महादेव, दत्त, बाळभैरव आणि मागील बाजूस महाकाली या देवतांची छोटी मंदिरं आहेत. नुकताच काळभैरव मंदिराचा जीर्णोद्धारही झाला आहे. राजस्थानी बन्सी पहाड दगडापासून सुंदर नक्षीकामाद्वारे साकारलेलं काळभैरीचं नागर शैलीतील मंदिर म्हणजे स्थापत्य कलेचा एक उत्कृष्ट असा नमुनाच आहे. मंदिरात प्रवेश करता क्षणीच काळभैरीचं देखणं रूप पाहून भाविक भारावून जातात. चतुर्भुज असणाऱ्या काळभैरीच्या हाती त्रिशूळ, तलवार, डमरू आणि ढाल अशी आयुध म्हणजे दुष्टांना शासन आणि दीनदुबळ्यांच्या संरक्षणाची प्रतीकच आहेत. काळभैरीच्या उजव्या बाजूस अर्धांगिनी असलेल्या जोगेश्वरीचं आणि तिच्या जवळच एक नागशिल्प देखील आहे. या तीनही मूर्ती एकाच अखंड पाषाणामध्ये कोरल्या गेलेल्या आहेत. नित्यनेमानं पहाटे 5 वाजता मंदिर उघडलं जातं आणि सूर्योदयापूर्वी अभिषेक केला जातो. भगवान शंकरांच्या जटेतून जन्म घेतलेल्या सृष्टीच्या रक्षणकर्त्या काळभैरीचं मुख्य मंदिर काशी इथं आहे. त्याचं दर्शन घेतल्याशिवाय काशी विश्वेश्वराचं दर्शन घेतल्याची फलश्रुती होत नाही असं पुराण कालापासून मानलं गेलं आहे. देवराज सेव्यमान पावनान्विपङ्कजं व्यालयज्ञसूत्रमिन्दुशेखरं कृपाकरं नारदादियोगिवृन्दवन्दितं दिगम्बरं काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे. भानुकोटिभास्वरं भवाब्धितारकं परं नीलकण्ठमिप्तितार्थदायकं त्रिलोचनं कालकालमम्बुजाक्षमक्षुशूलमक्षरं काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे. ॐ नमः शिवाय. शूलटङ्कपाशदण्डपाणिमादिकारणं श्यामकायमादिदेवमक्षरं निरामयं भीमविक्रमं प्रभुं विचित्रताण्डवं प्रियं काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे. भक्तिमुक्तिदायकं प्रशस्तचारुविग्रहं भक्तवत्सलस्थितं समस्तलोकविग्रहं विनिन्दितं. अभिषेकानंतर वस्त्रालंकार चढवले जातात. शिंगी आणि स्फटिकाची माळ ही काळभैरीची आभूषणं आहेत. धर्मसेतुपालकं अधर्ममार्गनाशकं कर्मपाशमोचकं सुशर्मदायकं विभुं स्वर्णवर्णशेषपाशशोभिताङ्गमण्डलं काशिकापुराधिनाथ. यानंतर
काळभैरीची आरती होते. त्याच वेळी मंदिराच्या आवारातील महादेव, दत्त, बाळभैरव आणि महाकाली या देवतांची सुद्धा पूजा आणि आरती होते. भाकरी, भरलेलं वांग, पिठल्याची वडी हा देवाचा आवडता आणि मानाचा नैवेद्य मानला जातो. रविवार हा काळभैरीचा वार असल्यामुळे दर रविवारी आणि त्याचबरोबर अमावस्येलाही भक्तांची इथं विशेष गर्दी होते. दरवर्षी माघ वद्य द्वितीयेला काळभैरीची मोठी यात्रा भरते. यात्रेच्या आदल्या दिवशी संध्याकाळी 4 वाजता गावामध्ये स्थित असलेल्या काळभैरी मंदिरातून डोंगरावरच्या मुख्य मंदिराकडे पालखी जायला निघते. पालखीच्या मार्गावर सडा संमार्जन करून रांगोळी आणि पताकांनी हा मार्ग सजवला जातो. यावेळच्या प्रत्येक कार्यामध्ये भाविकांचा उत्स्फूर्त आणि उत्साही सहभाग पाहायला मिळतो. काळभैरी मनातल्या सर्व इच्छा पूर्ण करतो, यासाठीच सासन काठ्यांना गोंडा बांधण्याची पद्धत पूर्वापार रूढ आहे. भाविकांसोबतच व्यापारी आणि तरुण मंडळांचे कार्यकर्तेही भक्तिभावाने गोंडा बांधतात. गडहिंग्लज इथले अत्तार कुटुंबीय पिढ्यानपिढ्या हे गोंडे बनवण्याचं काम मोठ्या श्रद्धेनं करत आहेत. ढोल ताशांच्या निनादात काळभैरीच्या नावानं चांग भलचा गजर, गुलाल खोबऱ्याची उधळण आणि भान हरपून पालखीसमोर नाचणारे आबालवृद्ध अशा अभूतपूर्व उत्साहात शिवाजी चौकातून नेहरू चौक आणि बाजारपेठेतून वीरशैव चौकामार्गे काळभैरी रोड असा पालखीचा मार्गक्रम असतो. डोमणे, उपराटे, खोत, भाट, डवरी, गोंधळी असे मानकरी पालखीसोबत मानानं मिरवत असतात. पाटील, ढंगे पाटील, रुद्रा पाटील, किल्लेदार आदी घराण्याच्या सासनकाठ्या पालखी पुढे डौलाने नाचत असतात. पालखी सोहळ्यामध्ये महिलांचा अभूतपूर्व असा उत्साही सहभाग असतो, तर चौका चौकात तरुणाईचा जल्लोष असतो. पालखीची प्रत्येक विसाव्याच्या ठिकाणी आरती होते आणि सायंकाळच्या सुमारास बड्याची वाडीतून पालखी डोंगराकडे रवाना होते.
पालखी भैरोबाची पालखी गाडी झाली हलकी भैरोबाच्या नावान चांगल 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 भैरोबाची पालखी गाडी झाली हलकी भैरोबाच्या नावान चांगल 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 जपती वाट कशी तरती भैरोबाच्या नावान चांगल गाडीची पळती बैलती हंबरती भैरोबाच्या नावान चांगल भैरोबाची पालखी गाडी झाली हलकी भैरोबाच्या नावान चांगल भैरोबाच्या नावान चांगल तुझी कीर्ती नवसाला पावती भैरोबाच्या नावान चांगल भैरोबाची पालखी गाडी झाली हलकी भैरोबाच्या नावान चांगल भैरोबाच्या नावान चांगल भैरोबाच्या नावान चांगल रात्री 12 वाजता प्रांताधिकारी आणि तहसीलदार यांच्या हस्ते मूर्तीवर अभिषेकाद्वारे शासकीय पूजा होते. त्यानंतर मूळ मूर्तीचं दर्शन बंद करून उत्सव मूर्तीची अश्वारूढ पूजा बांधली जाते. दिवसभर काळभैरीच्या डोंगर कपारीत सर्वत्र भावभक्तीचा मळा फुललेला असतो. दुपारी 12च्या सुमारास छबिना म्हणजेच पालखीची मंदिर प्रदक्षिणा घातली जाते. पालखी समोर देहभान हरपून आभाळाला भिडणाऱ्या सासनकाठ्या नाचवल्या जातात. पालखीवर गुलाल खोबऱ्याची अखंड उधळण होत असते.
हा भक्तिमय सोहळा उपस्थित भाविकांच्या डोळ्यांचं पारणं फेडतो. पश्चिम महाराष्ट्रासह कर्नाटक आणि भारतातील इतर भागातून लाखो भाविक काळभैरीच्या दर्शनासाठी येत असतात. प्रसाद, खाद्यपदार्थ, खेळण्यांसह अनेक प्रकारची दुकानं थाटलेली असतात. दिवसभर दर्शनासाठी भक्तांची रीघ लागलेली असते. जय देव भैरवासी. देवाचं दर्शन होताच भाविक समाधानानं कपाळाला गुलाल लावून प्रसन्न चित्तानं परतीच्या मार्गी लागतात. पोलीस प्रशासन आणि यात्रा कमिटीचं नियोजन अत्यंत काटेकोर असते. सायंकाळच्या सुमारास पालखी मंदिरातून निघून शहरातील मंदिराकडे पुन्हा रवाना झाल्यानंतर यात्रेची सांगता होते.